चला तर पुन्हा परत एकदा भरपूर दिवसानंतर पुन्हा एकदा आपलं नव्यानं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. भरपूर कामानिमित्त काही ब्लॉग बनवला तर काही भेटलाच नाही. मेन म्हणजे टाईमच नसतो ब्लॉग बनवायला. तर काय यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होऊन व्हिडिओ बनवायला म्हणजे टाईम नाही. जास्त करून मला वेळ कामामध्ये टाईम नाही भेटत. म्हणून असं कुठं फिरायला गेलो तर बोलो ट्राय करीत जाऊ बोलो. तर आज भरपूर योगा असा आला म्हणजे दिवसानंतर का माझे मित्र परिवार गोव्याला घेऊन आलं आम्हाला. माझा याचा प्लॅन पण नव्हता तरी पण ते मला घेऊन आलं रात्री. म्हणजे लय जीवा पोटावर घेऊन आलं. मला याचा पण नव्हता तरी पण मी त्यांच्या जोडीला आला. तर आता आम्ही इथशी तुम्हाला दाखवतो. यांनी इथशी आधीच ऑनलाईन एक विला बुक केला होता. तिथं सध्या आम्ही स्टेला आहे. आताच काहीतरी सकाळी आम्ही रात्री निघलो होतो 12ला निघलो होतो आणि आता पोचलो आम्ही किती वाजता, काहीतरी 12 वाजताच पोचलो वाटते. तर थांबा तुम्हाला दाखवतो विला. यो बघा असा यो विला बुक केला इथशी. आता इथली काय 5-6 दिवस नाईट राहत असतील ते अख्खे आमची आहे. पण मी 3 दिवस फक्त इथं राहणार आहे. 3 दिवसानंतर मी ट्रेनला घरी येणार आहे. कारण की एवढा दिवस राहून मला नाही जमायचा इथं यांच्या जोरीला. एकदम असा सुंदर चांगला विला बुक केला आहे. तर 3 दिवस फुल इथं धमाल मजा मस्ती चालेल गोव्यामध्ये. ही बघा आमची माणसं 1 2 3 अजून 2 माणसं आतमध्ये आहेत. बाकी सगळी दाखवतो तुम्हाला हळूहळू. मग सनी झाला रेडी आमचा. सनी रेडी झाला म्हणजे सगळंच रेडी झालं. सनी एक स्माइल तर तुझी गोड. दुपारच्या नंतर जेवल्या येऊन इथं आंघोळ जाऊ. कुठे रे बाकीचं. चला तर आता आम्ही चाललो दुपारचं आमचं जेवण करायला. गाडी निघायचं आता. एक स्माइल होऊन जाऊ दे ना. 2 शब्द व्यक्त. आम्ही गोव्याला आलोय 4 दिवस. आम्हाला कॉल आणि मेसेज करू नका. फुल बिझी शेड्यूल आहे. डू नॉट कॉल अँड डिस्टर्ब. कारण की खूप आम्ही नाद बैलगाडा शर्यत. रात्रीचा दिवस ना दिवसाचा रात्र केले. दररोज ऑर्डर वाजून टाकलोय. कुणी कॉल करू नका. दुपारचा प्रोग्राम आमचा जेवणाचा थोडासा हॉटेलला आहे. त्यानंतर रात्री भरपूर डिशेस. आनंद, सचिन, सनी भरपूर डिश बनवते. सनी येऊ का इथं. चला पहिले थम्सअप सांग. सनी आणि मी आता नाईटचा व्ह्यू घ्यायला आलोय कलिंगड बीचचा. झोपतल्या उठला ना डायरेक्ट बीचवर चालला आता आम्ही. हे बघा फुल गर्दी आहे. बीचवर चाललो आम्ही आता. झोपतल्या उठून डायरेक्ट बीचवर. सनी 2 शब्द काहीतरी व्यक्त. 2 शब्द व्यक्त करतोय मी की एवढी पब्लिक आहे, एवढा क्राऊड आहे. त्यामध्ये एवढी गोव्याची फिलिंग कोणी विसरू नका. सगळ्यांनी मिस करू नका. करू नका. या काही पण करा पण या. काही पाणी बिनी काही पर नाही. कोणतं काही ऐकू नका. या एक आता बोल. एक अफवाना बली पडू नका. पाऊस बिऊस काय नाही इथं. डायरेक्ट या. एन्जॉय फुल एन्जॉय चालू आहे. ही लोक फक्त बघा तुम्ही इकडं क्राऊड बघा. हे बघा थोडा मोबाईलचा ना कॅमेरा थोडा खराब झालाय. हे बघा लय डेंजर गर्दी आहे. आम्हाला डीजे वरती नाचायला नाही भेटत म्हणून आता इथं आलोय.
चला तर परत एकदा गुड मॉर्निंग सगळ्यांना. काल काय आनंदच्या करता कोणालाच कुठं काही फिरता नाही आला. आनंदचे नखरे चाले बघता बघताच आम्हाला आमची कालचा अख्खा दिवस रात निघून गेली. आज पण सकाळचे तो लेट उठलाय बघा, दिसत असेल तुम्हाला. आता आम्हाला तो सध्या इंस्टाग्राम पोस्ट करून तुम्हाला पारा रोड कुठं काय आहे ना तिथे घेऊन चाललाय. तो बोलतो थोडे इमेजेस फोटोज क्लिक करू, पण काय पुढचं बोलतो बघू. तर चला लेट सी. रनिंग चालू आम्ही आता तिथं गेल्यावर मूड मोसम वाटला दाखवायचा तर दाखवू तुम्हाला, नाही तर आहे आम्ही आनंदचं नखरं बघू. सनी तर तू आता आपण सांग कुठं आला नक्की. आता आपण आलोय कपल पॉइंटला. कंचा पारा रोड नाव आहे काहीतरी असं. कपल पॉइंट साठी सुप्रसिद्ध आहे. चला तर तो काय आहे, पारा रोड यांचा तो जरा एन्जॉय करतो. तिथं काय असं बरं काही मला वाटत नाही. थांबा मग दाखवता. हे अशी नारळाची झाड आहे, रोड आहे. लोक इथं फोटो काढले त्यांनी, बरोबर ना सनी. फोटोशूट चालू आहे सर्वांचा. रात्रीचं 2:45 वाजलं आणि आम्ही बीचवर आलो. आज लोक आहेत अजून पण बीचवर 3 वाजता पण. 3 वाजता पण एवढे लोक आहेत ना, दुनियाभरची लोक आहेत. ही लोक येऊन झोपल्या तिथं अरबी तिरबी. हवेशीर मस्त एकदम पद्धतशीर. आम्ही पण आलो फिरायला, हवा खायला.